नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. संध्याकाळ झाली आहे आणि मी आले इकडं. आता धार काढायची आहे म्हशीची शेणबिन सगळंच काढलेलं आहे आणि त्या बोकडाचं बघ काय चाललंय आहे काय, आणि शेळीचं काय चाललंय बघा. हे असं चालू असतं. शेळी पण आहे ना, आमच्या भैयाला पण नाक फुगवल्याशिवाय बोलायला येत नाही, आणि शेळी पण असं नुसतं नाक फुगवून जात असते. तुम्हाला दाखवते, नाक फुगवून त्या मागे लागते तेव्हा पळते कशी बघा त्या मागे आहे का. ह्या दोघांची भांडणं लागलेली असते, ती भैयाची आणि त्या शेळीची रोज चालू असते. हे घराभोवतून येडं काढतं तिला. खेळ चालू असतोय दोघांचा. बोलो बघ, इथं पाठ सोडत नाही तुझे. नाक फुगवतं बघ कशी. नाक फुगवल्या काय? नाक फुगवते कशी बघा जात आहे का. नाकाची होल केवढी मोठी केला बघा तिनं. भांडाय चालू असते. ते मागेच लागते बया तुझ्या शेळी. ते आता वैरण खायला नादाला लागली. तर ही असा कार्यक्रम चालू असतो. येळभर ह्याचा खेळ चालू असतो. घरी गेलं मांजराला आणि कुत्र्याला. मांजराला घेतंय, गोल 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 फिरवतंय एकदम सोडतंय. त्याला चालायला येत नाही, बसायला येत नाही, उठायला येत नाही. ते लटपडतंय. कुत्र्याला तसंच करतंय, सोडून घेते आणि त्याला गच्च पकडून असं गोल 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 फिरवतंय. त्याला चक्कर मारते, त्याला फिरायला येत नाही. आणि हे तर आलं का ह्या शेळ्यांना असं करतंय. आणि आता काढायचे म्हशीची धार. गाय धार द्यायची पूर्ण बंद झाली आहे आणि म्हशीची काढायची आहे धार. म्हशीची जरा केस कापायला पाहिजेत आहे ना, केस लय वाढले तिचे, केस कापायचे ते. आणि आजचं शेणघाण सगळं भैयाने केलं आहे बरं का. मी आत्ताच आले, ब्लाऊज शिवायला लागले होते. म्हणलं चला आज ब्लाऊज शिवूया. आज माझं म्हणजे नियोजन केलेलं काम कुठलंच झालं नाही, म्हणून म्हणलं मग घरी बसून काय करायचं. शेवाळ्या करून आणायच्या होत्या, तिकडं पण जायचं झालं नाही. बचत गटाचं काम होतं, ते पण झालं नाही. आणि आणखी दुसरं एक काम होतं, ते पण नाही झालं. मग तिन्ही कामं कॅन्सल झाली. त्यामुळं मग म्हणलं आता ब्लाऊज तर शिवून घेऊया. काल परवा दिवशी कट करून ठेवलेलं होतं, आज शिवून घेतला एक, काल एक शिवला. म्हणजे आपलं स्वतःचं तेवढं शिवलेलं चांगलं. शेळ्यांना सकाळपासून बाहेर वैरण घातलं. हे बघ मानवाकडे करून कसं पळते होते, कसं घालते बघ दिसायला. हलकट तोंडाचं आहे, बोकडले थोडं यांचं मारते बारक्या बोकडांना. आणि बहुतेक त्यामुळे ते सारखं संडास करून घेते वाटतं. ती भांड बोकड सारखं त्याला संडास करून घेते आणि हे घुसांड्या घालते, त्यामुळे संडास करून घेते. आणि आत्ता पण बघ, ह्यो काळं बोकड दूध पिलं नाही बांड्या शेळीचं, म्हणजे त्याच्या आईचं. तेव्हा ते एका सडातलं पेलं, एका सडातलं नाही पेलं अजून, हाय दूध. आणि ते सवय झालंय शेळ्यांचं दूध नाही काढायचं. आता ते दूध काढायला कसं तर वाटतंय. आणि म्हशीचं दूध असल्यामुळं भैया पण शेळीचं दूध जास्त खात नाही. काय खाणार भैया शेळीचं दूध? खाणार हा काढ म्हणते. आमच्या भैयाला शेळीचं चालतंय, जर्सी गायचं चालतंय, म्हशीचं चालतंय, देशी गायचं. त्याला फक्त दूध पांढरं झालं म्हणजे बस. फक्त विकतचं पाकिटमधलं तेवढं दूध खात नाही, वास मारतंय म्हणतं. ते तेवढं खात नाही, नाहीतर सगळी दूध एकदम छानपैकी खातोय. तर चला धार काढूया. संध्याकाळ झाली आहे आणि गप्रे असं मारून मारून तर ते संडास करून घेते या. असं कोण कोण जीव लावतंय सांगा, कोण कोण जीव लावते. खंडे आमचं आहे ना, कुणाला हात लावून देत नाही. पण भैया तेवढं त्याला गोंजरायचं, मारायचं, त्याच्या संग खेळायचं भैया एकटंच करते. आमच्या खंड्याला कुणी हात लावत नाही. खंड्याला सगळेजण भेटते ते, पण भैया तेवढा भेट नाही. कसं दिसतोय सोना? सोना कसा दिसतोय? छान दिसतोय की नाही? कोण गिराईक येईल ती ह्यालाच मागते. ती का बरं मागते रे? गपकी नालाय. दिसायला भारी आहे आणि लांबार आहे आणि हाडानं पण जाड आहे. बघा मान देऊन कशी आहे गलेची असं आहे. त्यामुळं सगळीजण ह्याला मागते. ते त्याला बघायला येते ते ह्याला मागते. असं हलकट तोंडाचं कसलं घुसांड्या घालते बघ.
आणि आपल्याला एक दादानं कमेंट केल्या की ह्या पाटाला जी इथं उठलंय की नाही एक चट्टा उठल्यासारखं झालंय बघा. हे बघा सारखं खाजी होतंय तिला. दाखवतो तुम्हाला. हे बघा दिसला काय चट्टा. हे असला चट्टा उठलेला ना ह्याला हायटेकचं इंजेक्शन आणि मलम लावा म्हणलं तर. आता हायटेक इंजेक्शन आपण डॉक्टर बोलवणार आहे. डॉक्टरांना ते गाय आणि मस्त तपासायचे. मग त्यावेळी आपण त्यांना त्याला पण इंजेक्शन म्हणजे दाखवायचं. त्यासाठीच गप्प बसले डॉक्टरांना दाखवायचं म्हणून. समाधान पिल्ली म्हणलं तरी हे येते बरं का. अजिबात जन्मल्यापासून आम्हाला त्रास नाही ह्यांचा काहीच. काही संडास करून घ्या. परवा एकदा संडास करून घ्यायला लागली होती पण आले लगेच कमी मापात आले लगेच. काय एवढं काही म्हणजे त्यांची अडचण नाही आली. ए भैया कोंबड्यांनी एकदा मका टाकलास काय? आ चला मका टाकू. कोंबड्या करकरायला लागले त्या. आता किती दिवस झालं करकरते त्या. कधी अंडी घालते त्या काही माहिती. 15 दिवस झालं नुसत्या कर 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 चालू असतं ह्यांचं. अंड्या काय घाली ना त्याच. भैया मका टाक नाही तर मी टाकते.